नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्या मित्रांना मग ते इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचे असतील, सिव्हिल इंजिनिअरिंगचे असतील, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे असतील, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे असतील, इतकंच काय तर कॉम्प्युटर आणि IT चे जरी असतील, जे पास आउट झालेले विद्यार्थी आहेत यांच्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून आलेली आहे. 553 जागांची ही ऍडव्हर्टाइज आज नुकतीच आलेले विद्यार्थी मित्रांनो, या सेशन मध्ये आपण या जाहिरातीशी रिलेटेड काय पोस्ट आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना ही पोस्ट माहितीच नाही आणि अशा संबंधित एक खूप चांगली जाहिरात आपल्यासाठी आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही लिंक सगळ्यांना शेअर करा, तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या सेशनचा फायदा घेता येईल. ओके, तर ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे असं मी कन्सिडर करून आपण सुरुवात करूया. 2 ते 3 मिनिटांमध्ये सगळ्यांना सांगा जॉईन करायला सेशन. याच्यामध्ये आपण जे सेंट्रल गव्हर्नमेंटची मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स जी आहे आणि इंडस्ट्री जी आहे याच्या अनुषंगाने ज्या काही एक पर्टिक्युलर पोस्टसाठी जे बंपर वॅकन्सी आलेले आहेत याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना ही शेअर करा लिंक, कारण याच्यामध्ये ज्या वॅकन्सीज आलेल्या आहेत त्या फक्त एका कुठल्या सिव्हिलसाठी किंवा मेकॅनिकलसाठी नसून तर सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन विद्यार्थी आणि कॉम्प्युटर IT विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पेटंट ऑफिसर हे गॅझेटेड ग्रुप A ची पोस्ट असलेले पद याच्यामध्ये टोटल एकूण 553 जागा आलेल्या आहेत. कॅटेगरी वाईज, स्ट्रीम वाईज, इंजिनिअरिंगच्या स्ट्रीम वाईज किती जागा आहेत हे आपण बघणारच आहोत. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण इथे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की एक्झामिनर ऑफ पेटंट अँड डिझाईन ग्रुप A गॅझेटेड पोस्ट, ज्या पोस्टचं नाव आहे पेटंट ऑफिसर, तर ह्या 553 पोस्ट आलेल्या आहेत. याच्याशी रिलेटेड सगळे डिटेल्स आपण या सेशन मध्ये बघणार आहोत. ओके, तर सगळ्यांना ही लिंक शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत ही लिंक जाईल. विद्यार्थी मित्रांनो, या सेशन मध्ये आपण काय बघणार आहोत तर ह्या कुठल्या नेमक्या पोस्ट आहेत, त्या पोस्टशी रिलेटेड किती जे स्ट्रीम्स आहेत ते विद्यार्थी इलिजिबल आहेत, एज क्रायटेरिया काय आहे, परीक्षेची पद्धत, एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, स्पेसिफिकली फॉर्म फिलिंगशी रिलेटेड, एक्झामशी रिलेटेड, इंटरव्ह्यूशी रिलेटेड क्या महत्वाच्या कुठल्या डेट्स आहेत याच्याबद्दल सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. तर चला सुरू करूया आपण सेशन. विद्यार्थी मित्रांनो, पेटंट ऑफिसर याच्यामध्ये ही जी रिक्रुटमेंट नोटिफिकेशन आलेली आहे, ऑफिस ऑफ द कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट्स, डिझाईन अँड ट्रेडमार्क्स, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. हे महत्वाचं आहे. GOI म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाशी रिलेटेड जे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आहे याच्याशी रिलेटेड, या मंत्रालयाशी रिलेटेड हे जे पोस्ट आहेत हे असणार आहेत. एकूण 553 पोस्ट आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं नोटिफिकेशन ऑलरेडी आउट झालेलं आहे आणि नुकतंच ते अवेलेबल झालेलं आहे त्यांच्या वेबसाईट वरती. तर तुम्ही ही कंप्लीट जाहिरात त्यांच्या वेबसाईट वरती बघू शकता. पण त्याच्यातले जे महत्वाचे पॉइंट्स आहेत, जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, हे सगळे इम्पॉर्टंट पॉइंट्स आजच्या सेशन मध्ये आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओ सेशन शेवटपर्यंत बघायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, अप्लाय करण्यासाठी तुम्हाला www.qcin.org या त्यांच्या वेबसाईट वरती जायचं आहे, जिथे तुम्हाला ऑनलाईन पर्टिक्युलर फॉर्म जो आहे, एक्झाम फॉर्म जो आहे तो भरता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या वेबसाईट वरती ही डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा दिलेली आहे. नक्कीच या एक्झामिनेशनची जी ओपनिंग डेट आहे ती 14 तारखेपासून आहे. 14 जुलैपासून तुम्हाला फॉर्म फिल करता येणार आहे. त्यानंतर 20 दिवसापर्यंत तुम्हाला फॉर्म फिल करायला चान्स त्यांनी दिलेला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची ऍडव्हर्टाइजमेंट आहे. गॅझेटेड A ग्रुप A म्हणजे क्लास 1 ची पोस्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जी एक्झामिनेशन फी आहे ती 1000 रुपीज असणार आहे तुमच्या ऑनलाईन पर्टिक्युलर स्टेजेस साठी. याच्यामध्ये प्रिलिम एक्झामिनेशन, मेन्स एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू असे 3 टप्पे आहेत. आपण प्रत्येक टप्प्याचा एक्झाम स्पेसिफिकली कशा पद्धतीने होणार आहे, किती वेटेज असणार आहे, ड्युरेशन काय असणार आहे, कंटेंट काय असणार आहे, हे सगळंच आपण याच्यामध्ये डिस्कस करू.
ओके, अप्लिकेशन फीज किती असेल ऋषिकेश त्याच्यावरतीच आपण बोलतोय. तर 1000 रुपीज जे आहे अनरिझर्व कॅटेगरी म्हणजे जनरल कॅटेगरीशी रिलेटेड आहे. आणि जर रिझर्व कॅटेगरी असेल, एससी असेल, एसटी असेल किंवा इव्हन दो काही फिजिकली हँडिकॅप वगैरे असेल तर त्यांच्यासाठी मात्र ती फी जी आहे ती 500 रुपये असणार आहे. पण जे ओपन आहे जनरल कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरी यांच्यासाठी ती 1000 रुपये आहे. फी स्ट्रक्चर हे फॉर्म फिलिंगशी रिलेटेड आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं ग्रुप ए गॅझेटेड मी तुम्हाला सांगितलं. ही जी पोस्ट आहे याची पे स्केल हे हायर बँडला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटशी रिलेटेड जे पर्टिक्युलर डिपार्टमेंट्स आहेत त्याच्याशी रिलेटेड पॅटर्न्स अँड डिझाईनशी स्पेसिफिकली ग्रुप ए ची गॅझेटेड बट नॉन मिनिस्ट्रियल लेवलची ही 10 रँकची पर्टिक्युलर पोस्ट आहे. याच्यामध्ये जो पे स्केल आहे तो 56,000 स्टार्ट होतो. तर 56,100 to 177,500 हा तुमचा पे बँड आहे याच्यामधला. डेफिनेटली ग्रुप ए ची पोस्ट असल्यामुळे हायर सॅलरी इथे त्यांनी ऑफर केलेली आहे. याच्यामध्ये स्पेसिफिकली त्याच्या व्यतिरिक्त जे काही ऍडिशनल अलाउन्सेस असतील किंवा जे काही स्पेसिफिक पर्टिक्युलर बेनिफिट्स असतील सेंट्रल गव्हर्नमेंटचे ते सुद्धा तिथे मेन्शन होणार आहे. येते लक्षात. स्पेसिफिकली याच्यामध्ये ज्या वॅकन्सीज आहेत 553 त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. पण काही वॅकन्सीज वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात. ओके, सिव्हिल साठी किती वॅकन्सी आहेत आपण डिस्कस करणार आहोत. सिव्हिल साठी सुद्धा वॅकन्सी आहे. एज क्रायटेरिया मृण्मयी आपण सगळे पॉइंट्स पहिले डिस्कस करून घेऊ. त्याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर आपण ऍट द एंड ऑफ दिस लाईव्ह सेशन आपण कंडक्ट करू. तर विद्यार्थी मित्रांनो इथे लक्षात घ्या, पे बँड जो आहे तुमचा 56,100 ते 1,77,500 ग्रुप ए गॅझेटेड. ओके, त्याच्या व्यतिरिक्त बघा प्लस अप्लिकेबल अलाउन्सेस ऑल ऍडमिसिबल्स as well as all the facilities provided by the central government. ओके, आता काही महत्वाच्या तारखा बघा लक्षात ठेवा. मी आता तुम्हाला सांगितलं 14 तारीख 14 जुलै पासून फॉर्म फिलिंग करता येणार आहे तुम्हाला. त्यांची जी आपण आत्ताच वेबसाईट बघितली त्या वेबसाईट वरती तुम्हाला फॉर्म फिल करता येणार आहे. स्पेसिफिकली याच्यामध्ये जे 14 तारखेपासून फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे ते 20 दिवस साधारणतः राहणार आहे. ओके, तर सगळ्यात महत्वाचं की ऑनलाईन अप्लिकेशन प्रोसेस जी आहे ती स्पेसिफिकली 14 जुलै पासून स्टार्ट होणार आहे. ऍडव्हर्टाइजमेंट तर त्यांच्या वेबसाईट वरती ऑलरेडी आलेली आहे. त्यानंतर साधारणतः 20 ते 21 दिवसाचा कालावधी आहे तुम्हाला फॉर्म फिल करण्याकरिता. फॉर्म फिलिंगची शेवटची तारीख आहे 4 ऑगस्ट. तर 14 ते 4 एक साधारणतः 20 ते 21 दिवस इथे तुम्हाला त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहे फॉर्म फिलिंग करता. आज ऑलरेडी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. ओके, आणि 14 तारखेपासून फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे. तर इथे 20 दिवस त्यांनी दिलेले आहे फॉर्म फिलिंग साठी. त्याच्यानंतर तुमचे जे ऍडमिट कार्ड आहे 3 स्टेजेस आहेत याच्यामध्ये, प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. जसं MES मध्ये असतं तर प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू या 3 पदांसाठी किंवा 3 स्टेजेस साठी त्यांनी वेगवेगळे क्रायटेरियाज आहेत. तर जे ऍडमिट कार्ड आहे ते इश्यू जे होणार आहे प्रिलिम एक्झामिनेशन साठी ते 14 ऑगस्ट म्हणजे याच्यानंतर साधारणतः 10 दिवसानंतर तुम्हाला प्रिलिम साठीचे ऍडमिट कार्ड हे इश्यू होतील. प्रिलिम एक्झामिनेशन कंप्लीट ऑनलाईन एक्झामिनेशन आहे, सिंगल एक्झामिनेशन आहे. ओके, तर 14 ऑगस्ट तुम्हाला स्पेसिफिकली तुमचे ई ऍडमिट कार्ड तुम्हाला अलो करण्यात येतील. त्याच्यानंतर प्री एक्झामची सुद्धा त्यांनी डेट दिलेली आहे. तर प्रिलिम एक्झामिनेशन जी आहे ती 3 सप्टेंबरला होणार आहे. बघा, ऑक्टोबरला 14 ऑगस्टला तुमचे ई जे ऍडमिट कार्ड आहे ते जनरेट झाल्यानंतर नुकतंच लेटेस्ट 3 सप्टेंबरला तुमची एक्झाम सुद्धा होणार आहे. याच्यानंतर तुमची 3 सप्टेंबरला एक्झाम होणार आहे. त्या एक्झामचा रिझल्ट जो आहे 10 दिवसानंतर त्यांच्या वेबसाईट वरती अवेलेबल होईल. म्हणजे एक्झाम झाल्यानंतर 10 दिवसामध्येच काय आहे तर रिझल्ट सुद्धा डिक्लेअर होणार आहे प्रीचा. प्री टू मेन्स चा जो रेशो त्यांनी ठेवलाय तो 1:20 ठेवलेला आहे. म्हणजे एक पोस्ट साठी 20 विद्यार्थी ते पात्र करणार आहेत मेन्स साठी. पण प्रिलिम जी आहे ती फक्त क्वालिफाईंग एक्झामिनेशन आहे, त्याचे मार्क्स कुठेही कन्सिडर केले जाणार नाही. पण एक लक्षात ठेवा की तुम्हाला प्री मधनं जर मेन्स मध्ये जायचं असेल तर त्या केसमध्ये 1:20 म्हणजे साधारणतः 500 जे पोस्ट आहेत 500 मल्टिप्लाइड बाय 20 एवढे विद्यार्थी मेन्स साठी क्वालिफाय होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर मेन्स साठी
जे रिझल्ट लागणार आहे, डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट प्रिलिम, तो 13 सप्टेंबरला लागणार आहे. त्यानंतर मेन्स साठीचं जे ऍडमिट कार्ड आहे ते 18 सप्टेंबर, म्हणजे फक्त 5 दिवसानंतर तुम्हाला मेन्सचं जे ऍडमिट कार्ड आहे ते ऍडमिट कार्ड तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल. पक्कू सदावर्ते, एक्सपिरियन्स नाही, फ्रेशर साठी या वॅकन्सीज आहेत, एवढं लक्षात ठेवा. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, ENTC, CO अँड IT या सगळ्या ब्रँचेसच्या वॅकन्सीज मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, एक्सपिरियन्स याच्यासाठी नाही, फक्त 3 स्टेपची एक्झामिनेशन जी आहे ती मात्र तुम्हाला क्रॅक करावी लागेल. तर मेन्स साठी तुमचं ऍडमिट कार्ड 18 सप्टेंबरला मिळणार तुम्हाला, आणि त्याच्यानंतर लगेच मेन्स 1 ऑक्टोबरला तुमची मेन्स असेल. म्हणजे याच्यानंतर एक साधारणतः इथे बघा 18 म्हणजे ते 2 आणि हे नंतरचे 10 असे 12 दिवसानंतरच तुमची मेन्स एक्झाम सुद्धा होईल. तर 12 दिवस अगोदर तुमचं हॉल तिकीट तुमच्याकडे येईल, ऍडमिट कार्ड. आता इथे ही जी मेन्स एक्झामिनेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, ही मात्र तुमची रिटर्न टाईपची एक्झामिनेशन आहे, ही ऑनलाईन एक्झामिनेशन नाही. याच्यामध्ये सुद्धा जे पार्ट आहेत ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. ओके, तर 1 ऑक्टोबरला तुमची एक्झाम झाल्याबरोबर तुमचा रिझल्ट सुद्धा डिक्लेअर होणार आहे 15 दिवसामध्ये, म्हणजे 16 ऑक्टोबरला. 16 ऑक्टोबरला तुमचा रिझल्ट डिक्लेअर झाल्याबरोबर तुम्हाला इंटरव्ह्यू साठी जे कॉल लेटर्स आहेत किंवा ई कार्ड तुमचे ऍडमिट कार्ड आहे ते 22 ऑक्टोबरला तुम्हाला मिळतील. आणि त्याच्यानंतर जे इंटरव्ह्यूचं सेशन आहे ते 11 आणि 12 असे 2 दिवस त्यांनी नोव्हेंबर मध्ये स्पेसिफिकली डेट दिलेले आहेत, 11 नोव्हेंबर आणि 12 नोव्हेंबर. याच्यामध्ये तुमचे मेन्स मधनं तुम्ही इंटरव्ह्यू साठी जे पात्र होणार आहे तर 1:5 स्टुडंट्स हे तिथे इलिजिबल होणार आहे. इथे मी तुम्हाला सांगितलं 1:20. येते लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो, खूप कमी ड्युरेशन आहे. आणि त्याच्यानंतर फायनल डिक्लेरेशन जे आहे, फायनल क्वालिफाईड स्टुडंटची लिस्ट ही सुद्धा बघा इथे 17 नोव्हेंबरला, म्हणजे 12 नोव्हेंबरला इंटरव्ह्यू झाल्याबरोबर 17 नोव्हेंबरला तुम्ही जर कन्सिडर केलं तर आजची 7 जुलै आहे, तर 7 जुलैपासनं तर 17 नोव्हेंबर म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 5 महिन्यामध्ये कंप्लीट ही प्रोसेस सिलेक्शन पर्यंत जाणार आहे. तर डेफिनेटली याचं बेनिफिट तुम्हाला होऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, ह्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत काही. ओके, याच्यामध्ये लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे जे 4 ऑगस्ट आहे, 4 ऑगस्टला फॉर्म फिलिंगची डेट कंप्लीट होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्या अगोदर जर तुमची ह्या पर्टिक्युलर पोस्ट साठीची तयारी करायची असेल, तुम्हाला अभ्यासाची तयारी करायची असेल, तर तुम्हाला याच्यामध्ये गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. तर ही तारीख मात्र लक्षात ठेवा. त्यानंतर वॅकन्सीज कुठल्या आणि किती आहेत याच्याबद्दल बोलूया विद्यार्थी मित्रांनो. ओके, तुषार सर म्हणतात स्थापत्य सहाय्यक अभियंत्याच्या वरती कधी निघेल. सर, गिरीश सरांचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, नसेल बघितला तर आपल्या युट्यूब वरती अवेलेबल आहे. याच्यामध्ये बघा खूप साऱ्या डिसिप्लिन्स त्यांनी दिलेले आहेत, पण आपण इंजिनिअरिंगशी रिलेटेड बोलतोय, त्याच्यामुळे इंजिनिअरिंगशी रिलेटेडच जेवढ्या काही पॉइंट्स आहेत किंवा ज्या पोस्ट आहेत त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड साठी आहे बघा, इथपासून ते स्टार्ट होतंय. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, ENTC, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, याच्यामध्ये 108 जागा आहेत, 108. इलेक्ट्रिकल जी ब्रँच आहे त्याच्यासाठी 29 वॅकन्सीज आहे. इलेक्ट्रिकल 29 वॅकन्सीज आहेत. त्याच्यानंतर कॉम्प्युटर अँड IT याच्यासाठी 63, CO अँड IT 63 वॅकन्सीज आहेत. त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग याच्यामध्ये 9 वॅकन्सीज आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग, आता विद्यार्थी म्हणतील सर आमच्यासाठी 9च वॅकन्सी का? तुमच्यासाठी सरळ सेवा, MES दरवर्षी खूप सारा एक्झाम जे आहेत त्या येत असतात विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्यानंतर मेकॅनिकल साठी सुद्धा इथे गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, 99 जागा आहेत. मेकॅनिकल साठी सुद्धा 99 वॅकन्सीज आहेत. त्यानंतर मेटलर्जिकल इंजिनिअरिंग जर झालेलं असेल तर त्याच्यासाठी 4 जागा आहेत. तर ह्या ज्या मेटलर्जीसाठी ह्या 4 जागा आहेत, तर ह्या सुद्धा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, इंजिनिअरिंग स्ट्रीमशी रिलेटेड ज्या काही मॅक्सिमम वॅकन्सीज आहेत त्या इथे आहे. फक्त तुम्ही एक लक्षात ठेवा की ह्या सेंट्रल लेवलच्या वॅकन्सीज आहेत, त्याच्यामुळे कॉम्पिटिटर खूप सारे असणार आहेत. ऑल ओव्हर इंडिया जे विद्यार्थी आहेत ते तिथे इलिजिबल होतात. पण याच्यामध्ये ENTC, इलेक्ट्रिकल, COIT ज्यांच्यासाठी वॅकन्सी निघत नाहीत
त्यांच्यासाठी ही खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे सेंट्रल लेवलला. आणि याच्या एक्झाम याच्या अगोदर सुद्धा झाली होती, त्याचे सुद्धा सॅम्पल सगळे अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला स्टडी करायला एक पॅटर्न, एक प्लॅटफॉर्म, एक बेंचमार्क सेटअप तुमच्याकडे तयार आहे. विद्यार्थी मित्रांनो, यांनी कॅटेगरी वाईज सुद्धा बायफर्केशन दिलंय. आपण तेवढ्या डिटेलमध्ये जाणार नाही, पण सेंट्रलची रिलेटेड कॅटेगरी तुम्हालाही माहिती आहे. एससी आहे, शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब, ओके, अदर बॅकवर्ड क्लास, ओके, इकॉनॉमिकली विकर सेक्शन हा सेंट्रलचा आहे, हे लक्षात घ्या. आणि अनरिझर्व म्हणजे जनरल ओपन कॅटेगरी. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या गोष्टी लक्षात घ्या की एवढ्या साऱ्या वॅकन्सी ईएनटीसी साठी 108 निघत नाहीत. ईएनटीसी साठी वॅकन्सी मेट्रोमध्ये असते किंवा काही वेळेला ट्रान्समिशन मध्ये असतात, पण त्या ऑलरेडी येऊन गेल्यात. इलेक्ट्रिकलला 29, सीओआयटी ला सुद्धा 63 आणि मेकॅनिकलला 99. जे विद्यार्थी एमईएस मेकॅनिकल करतायत किंवा आरटीओ एफबीआयच्या तयारीत राहत असतात आणि ते काही ना काहीतरी अभ्यास सुरू असतो, तर त्यांनी इथे गोल्डन अपॉर्च्युनिटी मिळवायला काही हरकत नाही. ओके विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर कुठल्या पोस्टसाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. याच्यामध्ये स्पेसिफिकली एक गोष्ट लक्षात घ्या की ग्रॅज्युएशन आहे, एक्सपिरियन्सची गरज नाही. ओके, क्वालिफिकेशन काय लागणार आहे सर? राहुल सर त्याच्याबद्दलच बोलतोय आपण. ईएनटीसी बघा, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इसेन्शियल क्वालिफिकेशन काय आहे बघा. बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग और इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजी और इंजिनिअरिंग और इक्वॅलंट. म्हणजे ईएनटीसी इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग बीई असेल, बीटेक असेल, रेकग्नाइज युनिव्हर्सिटी मधनं एआयसीटी अप्रुव्हल, डीटी अप्रुव्हल असलं पाहिजे, युजीसी अप्रुव्हल असलं पाहिजे त्या कॉलेजला. अशा सगळ्या कॉलेजमधनं जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल ईएनटीसी मधनं किंवा इलेक्ट्रॉनिक्स मधनं, तर यू आर इलिजिबल फॉर दिस पोस्ट. नो नीड ऑफ एनी एक्सपिरियन्स, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर हे झालं तुमचं ईएनटीसीच्या विद्यार्थ्यांसाठी. सगळ्याच स्ट्रीमसाठी, इलेक्ट्रिकल असेल, कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, मेटलर्जिकल इंजिनिअरिंग असेल, इव्हन दो टेक्सटाईल इंजिनिअरिंग सुद्धा जर असेल, तरीही विद्यार्थी मित्रांनो कुठलाही एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये नाहीये. आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्लेन सगळीकडे एकच स्टेटमेंट टाकलेलं आहे की रेकग्नाइज युनिव्हर्सिटी मधनं तुमचं बी किंवा बीटेक झालेलं असलं पाहिजे. आता मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांचे काही स्पेसिफिक पर्टिक्युलर क्वेश्चन्स असतात. सर प्रोडक्शनचं नाही का, ऑटोमोबाईल नाही का, तर या केसमध्ये त्यांनी इक्वॅलंट काही ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी ऑर इक्वॅलंट. आता स्पेसिफिकली तुमचं काम आहे की प्रोडक्शन असेल, ऑटोमोबाईल आहे, इक्वॅलंटच्या कुठल्या जीआर मध्ये ते बसतं, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, क्वालिफिकेशन मध्ये एक जनरल स्टेटमेंट करतोय मी. बीई बीटेक फ्रॉम द रिस्पेक्टिव्ह डिसिप्लिन अँड फ्रॉम द रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ऍज वेल ऍज कॉलेज. एवढं फक्त मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे, तर क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स तर गरज नाही. त्यानंतर एज लिमिट. ओके, तुमचे जे काही कमेंट्स असतील, येस, वन बाय वन आपण येतो एनके सर. ओके, ह्या पर्टिक्युलर स्टेजेस मध्ये एक लक्षात ठेवा की ज्या वॅकन्सी निघत नाहीत कधी ईएनटीसी किंवा कॉम्प्युटर सायन्स साठी, त्या वॅकन्सीज आहेत ह्या. आणि ह्या ज्या पोस्ट आहेत, ही पोस्ट खूप वेगळी पोस्ट आहे आणि ग्रुप ए गॅझेटेडची पोस्ट आहे. येते लक्षात? पेटंट ऑफिसरशी रिलेटेड ही पोस्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, एज लिमिट लक्षात ठेवा. याच्यामध्ये जे एज क्रायटेरिया आहे, ओके, मिनिमम त्यांनी मेन्शन केलेला आहे, मॅक्सिमम 35 म्हटलेला आहे ऍट द लास्ट डेट ऑफ द सबमिशन ऑफ ऑनलाईन फॉर्म, जो 14 आता तारीख सांगितली मी तुम्हाला, 14 तारखेपासून सुरू होणार, 4 ऑगस्टला संपणार. तर तिथं तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये अप्पर एज लिमिट 35 वर्ष आहे आणि रिलॅक्सेशन दिलेलं आहे काही कॅटेगरीसाठी, रिलॅक्सेबल बाय अप टू मॅक्सिमम 5 इयर्स, म्हणजे 40 वर्ष. मग ते कोणासाठी दिलेलं आहे ते तुम्हाला स्पेसिफिक माहिती असणं गरजेचं आहे. ओके, बीई लास्ट इयरचे नाही का चालणार? सुशांत सर, एक लक्षात ठेवा की सेंट्रल लेवलच्या असतील किंवा काही एक्झाम्स असतील, आता तुमचं फायनल इयरच्या जर एक्झाम झाल्या असतील आणि त्या वेळेपर्यंत जर तुमच्या हातामध्ये मार्कशीट असेल तरच तुम्ही तो फॉर्म भरू शकता, कारण तिथे तुम्हाला डिटेल सगळे मागितले जातात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अप्पर एज लिमिट प्रिस्क्राईब अबोव विल बी रिलॅक्सेबल. किती वर्षाची? 5 वर्षाची रिलॅक्सेबल आहे. कुणासाठी? एससी कॅटेगरीसाठी. ओके, एसटी कॅटेगरीसाठी, जर कास्ट कॅटेगरी असेल तर. त्याच्या व्यतिरिक्त अप टू मॅक्सिमम 3 इयर्स इन द केस ऑफ कॅन्डिडेट बिलॉंग टू अदर बॅकवर्ड क्लास. ओबीसी जर असेल तर 3 वर्षाचं रिलॅक्सेशन.
जर SC ST असेल तर 5 वर्षाचं रिलॅक्सेशन, आणि जर जनरल कॅटेगरी असेल, ओपन जनरल कॅटेगरी असेल तर नॉर्मली जी आपली एज क्रायटेरिया आहे तर इथे 35 वर्षाचं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. मिनिमम क्रायटेरिया सुद्धा मेन्शन केलेला आहे. 3 वर्षाचं त्यांनी रिलॅक्सेशन दिलेलं आहे. डिफेन्स सर्व्हिसेस पर्सन जर असेल तर, एक्स मिलिटरीमॅन असेल तर त्यांनी मेन्शन केलेलं आहे. 5 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे एक्स सर्व्हिसमनशी रिलेटेड, आणि डिफेन्स मध्ये काम करत असेल तर 3 वर्षाचं त्यांनी दिलेलं आहे. ओके, बाकीचे काही स्पेसिफिक सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे ऑफिसेस आहेत तिथल्याही कर्मचाऱ्यांना त्यांनी काही रिलॅक्सेशन दिलेलं आहे. ओके, तर हे एज रिलॅक्सेशन बद्दल झालंय. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळ्यात महत्वाचा पार्ट, आणि तो म्हणजे स्कीम ऑफ एक्झामिनेशन. मी तुम्हाला सांगितलं 3 टप्पे आहेत याचे. जी एक्झाम होणार आहे याचे 3 टप्पे आहेत. एक आहे तुमची प्रिलिम एक्झामिनेशन, ज्याला आपण पूर्व परीक्षा म्हणतो. सेकंड आहे तुमची मेन्स एक्झामिनेशन, जी मुख्य परीक्षा झाली. आणि तिसरा आहे इंटरव्ह्यू, ज्याला आपण मुलाखत म्हणतो. प्री ही कंप्लीट ऑनलाईन आहे. ओके, ऑब्जेक्टिव्ह टाईपची आहे. मेन्स जी आहे याच्यामध्ये परत त्यांनी 2 पार्ट पाडलेत. एक आहे तुमचा पेपर 1 जो 100 मार्कांचा आहे, आणि दुसरा आहे पेपर 2 जो 300 मार्कांचा आहे. हा 100 मार्कांचा, हा 300 मार्कांचा. हा जो 300 मार्कांचा आहे हा डिस्क्रिप्टिव्ह आहे, आणि हा जो पेपर 1 आहे 100 मार्कांचा हा ऑब्जेक्टिव्ह आहे. पण एक लक्षात ठेवा, हा OMR बेस ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे OMR शीट मध्ये तुम्हाला सर्कल करावे लागणार आहे. आणि इथे मात्र ही कंप्लीट ऑनलाईन स्टेज आहे तुमची प्रीची. येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे. त्यानंतर इंटरव्ह्यूची स्टेज आहे, ज्याला तुम्हाला 100 मार्क आहेत. आता हे सुद्धा आपण डिटेल बघणार आहोत की प्री मध्ये काय, मेन्स मध्ये काय, आणि इंटरव्ह्यू मध्ये ते काय विचारणार आहे. तर 3 टप्पे आहेत बघा. प्रिलिम एक्झामिनेशन फॉर द स्क्रीनिंग ऑफ द कॅन्डिडेट फॉर द मेन्स एक्झामिनेशन, ही फक्त क्वालिफाईंग स्टेज आहे. आणि इथून इथे किती विद्यार्थी जातील? 1:20. एका पोस्ट साठी 20 विद्यार्थी जातील. येते लक्षात? याच्यामध्ये मेन्स एक्झामिनेशन फॉर शॉर्ट लिस्टिंग द कॅन्डिडेट फॉर द इंटरव्ह्यू. सेकंड, मेन्स मधनं इंटरव्ह्यू मध्ये 1:5 जातील, म्हणजे 500 तुमच्या जागा आहेत असं जर कन्सिडर केलं आपण रफली, तर किती विद्यार्थी जाणार तुमचे? हे 10 झाले आणि हे 10,000, आणि तुमच्या फायनल पोस्ट 500 असल्यामुळे याच्यामधनं इंटरव्ह्यू साठी 1:5 मी म्हटलं, बरोबर आहे. तर 500 गुणिले 5 म्हणजे 2500 विद्यार्थी तुमचे मेन्स साठी क्वालिफाय होतील, इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय होतील. येते लक्षात? तर ह्या 3 स्टेजेस आहेत स्कीम ऑफ एक्झामिनेशन मध्ये. याच्यामध्ये प्रिलिम एक्झामिनेशन मध्ये बघा, दिस एक्झामिनेशन इज मीन टू सर्व ॲज अ स्क्रीनिंग टेस्ट and the marks secured in this examination will not be considered toward the declaration of the final list of the qualified candidate. हे फक्त एक क्वालिफाईंग स्टेज आहे. इथले मार्क तुम्ही याच्या टॉप जरी केलं भारतामधनं तरी त्याचा काही फायदा होणार नाही तुम्हाला सिलेक्शनला. इट इज ओनली अ क्वालिफाईंग स्टेज. त्यानंतर दिस एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड इन ऑनलाईन मोड ओनली. मी मगाच तुम्हाला सांगितलं फक्त आणि फक्त ऑनलाईन, ऑब्जेक्टिव्ह टाईपची. येतंय लक्षात? हे सगळ्यात महत्वाचं आहे. इट विल कन्सिस्ट ऑफ 1 पेपर ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाइप मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अँड विल कंप्राइज ऑफ 150 मार्क्स. हे जे प्री आहे 150 मार्काचा, 150 प्रश्नांचा, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क. ओके, अशी ही एक्झामिनेशन असणार आहे. आणि हा पंचरंगी कार्यक्रम तुम्हाला 2 तासामध्ये करायचा आहे. 2 hours ओनली. दिस एक्झामिनेशन विल बी ऑफ ड्युरेशन 2 hours. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर पहिल्यांदा आपण सेशन बघून घ्या आणि नंतर कमेंट सेक्शन मध्ये टाका, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यानंतर प्रिलिम एक्झामिनेशन बघा, मॅक्सिमम 150 क्वेश्चन्स, each question carrying 1 marks will be present in this paper which will consist of the multiple choice questions for the test. आता त्याच्यापैकी सिलेबस बघा, जनरल इंग्लिश 15 मार्क, वर्बल अँड नॉन वर्बल रिझनिंग 30 मार्क, कॉन्ट ऍप्टिट्यूड 30 मार्क, जनरल नॉलेज जीके अँड करंट अफेअर 30 मार्क, जनरल सायन्स GS 30 मार्क, and the
intellectual particular part that relates with the specific, we can say that the legislation, IP legislation, ज्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणतो आपण. तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लेजिस्लेशन इन इंडिया as well as वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन अँड रिलेटेड जस्ट वी कॅन से दॅट दी ट्रीटीज. या सगळ्यांवरती बेस 15 क्वेश्चन असणार आहे. येते लक्षात? दिस पर्टिक्युलर पोस्ट आर रिलेटेड विथ दी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. इट इज असोसिएटेड विथ ग्रुप ए आणि त्याच्यामुळे त्याच्याशी रिलेटेड पेटंट ऑफिसरच्या ह्या पोस्ट आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्रिलिमशी रिलेटेड हा सिलेबस आहे. प्रिलिमशी रिलेटेड सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये कळतील. त्यानंतर प्रिलिम एक्झाम मध्ये हे सुद्धा लक्षात ठेवा की ऍडिशनल काय काय आहेत बघा. इथे तुमचे जे स्पेसिफिक नंबर ऑफ कॅन्डिडेट्स आहेत ते मेन्स एक्झामिनेशन साठी क्वालिफाय होण्यासाठी बेसिकली मी जसं आता सांगितलं तर 1:20 सांगितलं. तर ऑन द बेसिस ऑफ रिझल्ट ऑफ प्रिलिम एक्झाम मे बी अबाउट 20 टाइम्स, मे बी म्हटले त्यांनी 20 टाइम्स. ओके, वापरू शकतात. जर एखाद्या कॅटेगरी मधला तेवढा विद्यार्थी बसत नसेल तर मे बी ते त्याच्यामध्ये इन्क्रीज किंवा स्पेसिफिकली वाढवू शकता. पण इथे मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स सुद्धा त्यांनी कंडिशन टाकलेली आहे. असं नाही की स्पेसिफिकली आपल्याला किती मार्क मिळाले आणि तेवढे जर त्या कॅटेगरीमध्ये विद्यार्थीच नसतील तर आपल्याला एंट्री मिळेल. त्यांनी सांगितलेलं आहे की जर अनरिझर्व ओपन असेल तर 30%, ओबीसी ईडब्ल्यूएस असेल तर 25% आणि SC ST जर असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला 20% जे आहे ते मिनिमम मार्क मिळवावेच लागतील. ओके विद्यार्थी मित्रांनो, मेन्सचा पार्ट बघा. आता मेन्स एक्झाम जी आहे ही कंप्लीट ऑफलाईन मोडची आहे. मग मी जसं सांगितलं इथे 2 पेपर आहेत त्याच्यामध्ये. ओके, ऑफलाईन मध्ये काय आहे 2 पेपर आहे. पेपर 1 जो आहे तो OMR बेस, ओके, ऑप्टिकल मार्किंग सिस्टीमशी रिलेटेड OMR बेस आहे. आणि दुसरा पेपर 2 जो आहे तो डिस्क्रिप्टिव्ह आहे, म्हणजे तुम्हाला आन्सर्स लिहावे लागतील. येते लक्षात? तर पेपर 1 हा स्पेसिफिकली तुमचा 100 मार्क्सचा आहे. पेपर 1 विल बी ऑफ 100 मार्क्स अँड पेपर 2 विल बी ऑफ 300 मार्क्स. असे 400 मार्क्स त्यांनी मेन्शन केलेले आहेत. पण या 400 मार्काचं वेटेज ते 80% मध्ये काढणार आहेत. कारण राहिलेलं जे 20%चं वेटेज आहे हे इंटरव्ह्यू मध्ये असणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी मेन्स साठी बघा पेपर 1 विल बी ऑफ 2 आवर्स. ओके, आणि त्याच्यामध्ये मॅक्सिमम 100 प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाइपचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे आणि प्रत्येक याला 1 मार्क. आणि जे टेस्ट आहे ते जनरल नॉलेज, करंट अफेअर याला 20 मार्क, जनरल ऍप्टिट्यूड याला 20 मार्क, एलिमेंटरी मॅथमॅटिक्स याला 20 मार्क, इंग्लिश लँग्वेज प्रोफिशियन्सी 20 मार्क आणि नॉलेज रिलेटेड टू द इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी IP याला 20 मार्क. असं त्यांनी बायफर्केशन केलंय. पेपर 1चं OMR असणार आहे, मॅन्युअल पेपर असणार आहे. तुम्हाला त्या सगळे सर्कल जे आहेत ते इंकनी कलरफुल करायचे आहेत आणि त्याच्यानंतरच तुम्हाला तिथे मार्क्स घेता येईल. त्यांनी कंटेंट सुद्धा दिलेला आहे काय काय आहे तो मेन्सच्या एक्झामचा. हा पेपर 1 झाला. पेपर 1 हा जनरल आहे, सगळ्यांचा कॉमन असेल. पण पेपर 2 जो आहे, पेपर 2 तो तुमच्या स्पेसिफिक पर्टिक्युलर जे टेक्निकल फील्ड आहे त्याच्याशी रिलेटेड असणार आहे. पेपर 2 विल बी टेस्ट नॉलेज ऑफ द कॅन्डिडेट इन द टेक्निकल सायंटिफिक डिसिप्लिन. तुम्ही इलेक्ट्रिकलचे आहात, ENTCचे आहात, COITचे आहात, मेकॅनिकलचे आहेत, त्याच्यानुसार तो राहणार आहे. वॅकन्सी अप्लाइड फॉर, बरोबर आहे. पेपर 2 विल बी ऑफ 3 आवर ड्युरेशन. पेपर 1 जो होता 100 प्रश्नांचा हा 2 तासांचा होता. पेपर 2 जो आहे तुमचा हा 3 तासांचा आहे, 300 मार्कांचा आहे. ओके, 300 मार्कांचा. हॅव्हिंग डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स, डिसिप्लिन वाईज सिलेबस. ओके, तर तुमचा जो सिलेबस आहे या पेपर साठीचा इथे फरक असणार आहे सगळ्यांमध्ये. बाकी प्री आणि मेन्स मधला पहिला पेपर हे तर तुमचं सेम असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथे लक्षात घ्या तुमची जी डिसिप्लिन आहे, डिसिप्लिन मध्ये जे काही मेन्शन आहे तुमचे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ENTC जे काही असेल त्याचा सिलेबस तिथे असणार आहे. याचा स्पेसिफिक सिलेबस सुद्धा अवेलेबल त्यांनी करून दिलेला आहे. आणि आता मी जे सांगितलं की 80% वेटेज हे मेन्सचं घेणार आहेत ते. ओके, मेन्स एक्झामिनेशन द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स टू बी इलिजिबल फॉर द इंटरव्ह्यू मे बी अबाउट 5, म्हणजे 1:5. मग मी जे सांगितलंय
टोटल अप्रॉक्सिमेट नंबर ऑफ वॅकन्सीज टू बी फिल्ड थ्रू द रिक्रुटमेंट प्रोसेस. मग आम्ही सांगितलं सिंपल भाषेमध्ये, प्री मधनं मेन्स मध्ये 1:20 आणि मेन्स मधनं इंटरव्ह्यू मध्ये 1:5. तर इथे तुमचे 10,000 विद्यार्थी पात्र होतील आणि इथे तुमचे 500 विद्यार्थी, 500 जागा आहेत तर 1500 विद्यार्थी इलिजिबल होतील इंटरव्ह्यू साठी. ओके, त्यानंतर लास्ट स्टेज आहे बघा इंटरव्ह्यूची. इंटरव्ह्यू सुद्धा 100 मार्कांचा आहे and will be test candidate on the topics covered in the preliminary and mains examination. ओके, हे जे आहे स्पेसिफिक ते तुमचे कुठले टॉपिक झाले त्याच्यानुसार the marks obtained in the interview will be given 20% weightage. खूप महत्वाचं आहे, फायनल सिलेक्शन असं नाही की तुमचे 400 मार्क मेन्सचे आणि 100 मार्क तुमचे इंटरव्ह्यूचे, असं नाही. तर त्याचं वेटेज आहे, तुमचे जे पर्टिक्युलर मेन्सचे मार्क आहे त्याचं 80% वेटेज आणि इंटरव्ह्यू पर्सनल इंटरव्ह्यूचं तुमचं जे आहे स्पेसिफिकली. सर तुमचा आवाज जितेंद्र आवाज सारखा आहे. अजिंक्य बाबा आवाजात काय ठेवलंय, आता कदाचित बोलून बोलून एकदम हायर अँप्लिट्यूडला गेलाय, अँप्लिफायर खाल्ल्यासारखा, त्याच्यामुळे वाटत असेल. ओके, तर 20% वेटेज जे आहे ते फायनल लिस्ट कॅन्डिडेट साठी आहे. ओके, थँक्यू फॉर कमेंट. मीडियम ऑफ एक्झामिनेशन त्यांचे दिवस आहेत आता. मीडियम एक्झामिनेशन हे खूपच महत्वाचं आहे. इंग्लिश लँग्वेज त्यांनी ठेवलेली आहे प्री साठी, मेन्स साठी आणि इव्हन दो इंटरव्ह्यू साठी सुद्धा. ओके, द मीडियम ऑफ एक्झामिनेशन फॉर प्रिलिम, मेन्स एक्झाम as well as interview is English only. No regional languages, no Hindi language. Okay, so you should just take care of this one also. आता बघा एक सॅम्पल फक्त मी ENTC चा इथे सिलेबस आणलाय, आपण काही डिटेल बघणार नाहीत, पण तुम्ही त्यांचे जे स्पेसिफिक ऍडव्हर्टाइजमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी इथे बेसिकली पर्टिक्युलर पार्टला त्यांनी सगळे डिटेल सिलेबस जसे ENTC चा आहे तसा त्यांनी दिलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर ENTC साठी बघा अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक सर्किट, डिजिटल इलेक्ट्रॉनिक सर्किट, कंट्रोल सिस्टीम, कम्युनिकेशन सिस्टीम, मायक्रोवेव्ह, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, हे जे आहे हे सिलेबस त्यांनी दिलेला आहे. मटेरियल कंपोनंट, फिजिकल इलेक्ट्रॉनिक्स, बघा तुमच्या इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे. मग तुम्ही मेकॅनिकलचे असाल, इलेक्ट्रिकलचे असाल, ENTC चे असाल, COIT चे असाल, तर तुमचा सिलेबस जो आहे तो तुमच्या ब्रँचचाच आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्या स्पेसिफिक ब्रँचशी रिलेटेड, तुम्ही सिव्हिलचे असाल, मेकॅनिकलचे असाल, इलेक्ट्रिकलचे असाल, तर प्रत्येक स्ट्रीम साठी सेपरेट टेलिग्राम चॅनल आहे. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आमच्या सगळ्या चॅनल्सला सबस्क्राईब करा. तुमचे जे काही मित्र आहेत त्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपल्या पर्टिक्युलर युट्यूब चॅनलला सुद्धा, आणि लाईक करायला सुद्धा सांगा. आबा काय म्हणतायत, सर टेक्निकल गेट लेवल असेल की ए लेवल? टेक्निकल डेफिनेटली मीडियम टू डिफिकल्ट लेवल असेल, म्हणजे गेट मधले जे काही स्पेसिफिक असे क्वेश्चन्स आहेत की जे मॉडरेट लेवलचे आहेत त्याच्यावरती क्वेश्चन्स होण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सिव्हिल मध्ये याच्यामध्ये कमी जागा आहेत हे नक्की आम्हीही मान्य करतो, पण डिरेक्ट रिक्रुटमेंट आणि MES च्या माध्यमातून तुम्हाला खूप चांगली अपॉर्च्युनिटी यावर्षी येणार आहे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी. तर सिव्हिल इंजिनिअरिंग साठी PWD JEE, WRD JEE नागपूरची बॅच आपली नुकतीच आता सुरू होणार आहे 10 जुलैला, तसंच पुण्याची 13 जुलैला सुरू होणार आहे. कम्प्लीट हायब्रिड मोडच्या ह्या बॅचेस असणार आहे, ऑफलाईन बॅचेस असणार आहे. तर सिडको असेल किंवा PWD, WRD येणाऱ्या सगळ्या पुढचं वर्ष हे निवडणुकांचं असल्यामुळे हे वर्ष जे आहे हे नोकऱ्यांचं असतील विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळे ग्रॅब युअर अपॉर्च्युनिटी. तसंच इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी जर तुम्ही असाल तर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियरची एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आलेली आहे. 390 जागा या असिस्टंट इंजिनियरच्या आलेल्या आहेत महापारेषण म्हणजे महाट्रान्सको मध्ये. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील तर टाका. सर सेंट्रल गव्हर्नमेंट पोस्ट आहे का? येस भूषण, दीज आर द सेंट्रल गव्हर्नमेंट ऍडव्हर्टाइजमेंट, डिपार्टमेंट ऑफ और मिनिस्ट्री ऑफ द इंडस्ट्री ऍज वेल एज कॉमर्स. तुमचे जर काही प्रश्न असतील तर विद्यार्थी मित्रांनो टाका. कुठलाही स्पेसिफिक तुमच्या मनामध्ये डाऊट असेल, काही क्युरी असेल, काही इश्यूज असतील तर लेट अस नो. आवर टीम विल कम्युनिकेट विथ यू अँड यू विल गेट द आन्सर फॉर युअर क्वेश्चन. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे सेशन आवडलं असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल, काहीतरी नवीन आहे बाबा असं वाटलं असेल,
तर आपल्या या चॅनलची लिंक आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या सगळ्या मित्रांना, कारण इंजिनिअरिंग मध्ये इथे कुठलाही भेदभाव झालेला नाही, ENTC, COIT, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, मेटलर्जिकल सगळेच आहेत. त्याच्यामुळे तुमचा कुठलाही मित्र असेल तर त्याला नक्की हे स्पेसिफिक जी लिंक आहे ती तुम्ही लिंक शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा, बेल आयकॉन प्रेस करायला सांगा, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स, नोटिफिकेशन्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. ओके, तर थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग दिस सेशन्स. थँक्यू व्हेरी मच.